शिल्प शिल्प म्हणजे संगमरवरासारखे दगड, धातू, लाकूड इत्यादी कठीण पदार्थ किंवा माती, मेण, पॉलिमर इत्यादी मऊ पदार्थांना आकार देऊन जोडून कोरून त्रिमितीय आकृती बनवण्याची कला होय. शिल्पकलेतून बनवलेल्या कलाकृतीस शिल्पकला असं म्हणतात. मूर्ती, पुतळे तसेच रचनात्मक आकृतीबंध अशा स्वरूपात शिल्पे घडवली अथवा कोरली जातात. आणि आज आपण तर कोकणातील अशा एका शिल्पकारास भेटणार आहोत ज्याने 9 दिवसात 9 वाळू शिल्प आणि 2 दिवसात स्टोन आर्ट साकारली आहे. एकंदरीत त्यांचा हा अनुभव जाणून घेण्यासाठी आज आपल्या सोबत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध वाळू शिल्पकार संजू हुले. नमस्कार संजू हुलेजी, मी टायटस फर्नांडिस आपलं कोकणी गॉसिप मध्ये स्वागत करतोय. सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही 9 दिवसात वाळू शिल्प साकारली आणि 2 दिवसात स्टोन आर्ट साकारली आहे. एकंदरीत हा वाळू शिल्प आणि स्टोन आर्टचा अनुभव कसा होता याविषयी काय सांगाल? मला आता असं सांगायचं झालं तर मला ही सुरुवात करावी लागली अशी, म्हणजे या ठिकाणी आता या आमच्या कलेला पूर्वी काही डिमांड नव्हतं, पण आता या 2 वर्षात आमच्या वेंगुर्ल्यात झुलता ब्रिज झाला ना, तेव्हापासून इकडे पर्यटक बरेच यायला लागले. मग मला असं सुचलं की आपण जर असं वाळू शिल्प आणि स्टोन आर्ट असं जर प्रदर्शन ठेवलं तर त्याच्यासाठी काही खर्च येणार. मग तो एकटा मी करू शकत नाही, म्हणून मी नगर परिषदचा सपोर्ट घेतला आणि त्यांना हे सगळं सांगितलं. मग त्यांनी मला परमिशन दिली व त्यांनी मंडप दिला, वाळू दिली, पाणी लागतं ते दिलं, तसं सर्व काही लागतं ते त्यांनी मला सहकार्य केलं, म्हणून मी हे घडवू शकलो. ठीक आहे. साधारण तुम्ही गेली किती वर्ष ही शिल्पे करता आणि तुम्हाला ही नेमकी कल्पना सुचली कशी? तुम्ही स्वतः शिकला की कुठे या कलेचं शिक्षण घेतलं की अजून काय, याविषयी काय सांगाल? हे मी खरं तर मी स्वतःच शिकलो आहे. माझं याच्यात गुरु कोणी नाही आहे. कारण पूर्वी आम्ही, म्हणजे माझा जन्म दाभोसवाडा वेंगुर्ला या ठिकाणीच झाला. मग आम्ही समुद्रावर कधीतरी आंघोळी, खाडीमध्ये आंघोळीला आल्यानंतर वाळूत कधी असं म्हणजे कासव किंवा मगर असं बनवायचो. मग गणपतीला आकार द्यायला चालू केला आणि हळूहळू ही कला ना त्याची आवड लागली मला आणि हळूहळू मी वेगवेगळ्या मूर्त्या साकारायला सुरुवात केल्या. मग जेव्हा त्या मूर्त्या व्यवस्थित बनायला लागल्या तेव्हा आपलं झुलता ब्रिज आहे त्याच्या बाजूला मी ते बनवायला लागलं आणि लोक भरपूर याला पाठिंबा द्यायला लागली. म्हणून मला असं सुचलं की आपण जर या भरपूर वाळूशिल्प बनवली आणि स्टोन आर्ट बनवलं आणि त्याच्यातून जर नागरिकांना जर काहीतरी सल्ले दिले, म्हणजे उदाहरणार्थ स्वच्छता अभियान, बेटी बचाओ, प्लॅस्टिक बंदी, झाडे लावा, 3D पेंटिंग किंवा लहान मुलांसाठी कार्टून्स वगैरे असे मी ते स्टोनवर दाखवले आणि अशी कला साकारली आहे. संजूजी, मला सांगा, वाळू म्हणजे अगदी मऊ पदार्थ आणि एका जागी न टिकणारा असा पदार्थ. वारा आला की हवेत उडतो. पण ही वाळू शिल्प साकारताना तुम्हाला कोणत्या गोष्टींचा प्रामुख्याने सामना करावा लागला, याविषयी काय सांगाल? हे आता वाळू शिल्प जर साकारायचं झालं तर पहिली वाळू ओली करावी लागते. मग हे ओली करण्यासाठी पाणी लागतं आणि हे पाणी नगर परिषदचा टँकर येतो आणि ते पुरवठा करतात. ही वाळू भिजवून घेतल्यानंतर मग मी त्याच्यावर आकार देतो. आकार देऊन झाल्यावर एक फेविकॉलचा त्याच्यावर स्प्रे करतो. मग फेविकॉलचा स्प्रे केल्यानंतर ते घट्ट बनतं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर पेंटिंग केली जाते. ठीक आहे, निश्चितच. आता तुम्ही ही 9 वाळू शिल्प बनवली आहे. तुम्ही कोकणी गॉसिपच्या स्क्रीनवरही पाहू शकता. त्यामध्ये गणपती असेल, महेंद्रसिंग धोनी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, लता दीदी असतील, रतन टाटा सर असतील किंवा अजून मान्यवर आहेत. पण याच्या अगोदर तुम्ही कोणत्या प्रकारची वाळू शिल्प केली आहेत आणि यातून तुम्ही समाजाला काय प्रबोधन केलं? म्हणजे एकंदरीत वाळू शिल्पाच्या कलेतून समाजाला प्रबोधन करणं शक्य होतं का आणि तुम्ही काय केलं? मी आता जसं पाहायला गेलं तर भरपूर प्रकारची वाळूशिल्प बनवली. म्हणजे आता वेंगुर्ल्यात जे जत्रा होतात, म्हणजे मानसीश्वर, सातेरी किंवा वेतोबा आरवलीचा, ही तर वाळूशिल्प बनवलेलीच आहे. हनुमान जयंतीला हनुमानची मूर्ती बनवली, रामनवमीला रामाची मूर्ती बनवली, गुड फ्रायडेला येशू ख्रिस्ताची मूर्ती, अशा अनेक मी मूर्त्या बनवलेल्या आहेत. जसजसे कार्यक्रम, जयंती किंवा उत्सव, पुण्यतिथी त्याप्रमाणे मी एक वाळूशिल्प बनवतो.
एकंदरीत वाळू शिल्पामुळे खरं तर समाजावर सकारात्मक परिणाम होतात का? आणि सध्या सोशल मीडियाचं जग आहे, म्हणजे प्रत्येक जण हा बोलण्यात कमी आणि ऑनलाईन जास्त दिसतोय. सगळीकडे अगदी व्हॉट्सअप, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, आजची तरुण पिढी त्याच्यातच पडली आहे. पण ही तरुण पिढी या वाळू शिल्प कलेकडे कमी वाढताना दिसते. भविष्यात जर असंच झालं तर ही कला टिकणार नाही. ही कला टिकली पाहिजे यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता हे आमच्या प्रेक्षकांना सांगा. खरं सांगायला गेलं तर मी हा प्रयत्न वाळू शिल्पाचा खूप करतो आहे, पण अजूनपर्यंत लोक फक्त पाहून नुसतं वा असंच बोलतात. पण एकही माणूस असं म्हणजे सध्या काही माणसांना थोडक्यात असं म्हणजे हाताच्या बोटावर 5 बोटं आहेत त्याप्रमाणे लोकांना व्हॉट्सअपवर असे स्टेटस ठेवतात. पण बाकीची लोक अशी स्टेटस वगैरे ठेवून माझी प्रसिद्धी वगैरे वाढवत नाही, की आमच्या वेंगुर्ल्यातला एक कलाकार बाबा आपली कला साकारतो, पण त्याला आपण पाठिंबा देऊया आणि त्याची प्रसिद्धी करूया, किंवा व्हॉट्सअपला आपण त्याचं स्टेटस ठेवूया. असं वेंगुर्ल्यात तरी घडत नाही. पण बाहेरून जी लोक येतात ती खूप माझी तारीफ करतात, कौतुक करतात व ते खूप छान बनवलं असं बोलतात. म्हणजे भविष्यात जर वाढायला माझा आता प्रयत्न अशासाठी आहे, माझी तारीफ नाही केली तरी चालेल, पण भविष्यात काही मुलं हे म्हणजे स्टोन आर्ट किंवा वाळू शिल्प पाहून त्या कलेकडे वळली पाहिजे. ते पाहून त्यांनी ड्रॉइंग वगैरे शिकलं पाहिजे. म्हणजे भविष्यात आता नोकऱ्या वगैरे मिळतच नाही आहे, मग व्यवसाय वगैरे करणं. मग मी स्वतःचा व्यवसाय जो आहे ना तो पेंटिंगवरच आहे. म्हणजे मी 6.5 दिवस माझ्यासाठी स्वतःसाठी काम करतो आणि हा वाळूशिल्प म्हणजे माझा छंद आहे. याच्यात माझं काही इन्कम नाही. याच्यात जे डोनेशन भेटतं ते मी गरीब मुलांना, शाळेतल्या एकदम खूप गरीब जी मुलं आहेत त्यांना मी छत्र्या किंवा नोटबुक, कंपास बॉक्स असं साहित्य माझ्या परी जे मला शक्य होतं ते देतो मी. मग भविष्यात अशी जर मुलांनी जर प्रयत्न केला तर स्वतःचं जे भवितव्य आहे ते प्रत्येकजण आपण घडवू शकतो. बरोबर आहे. तुमचं तुमचं म्हणणं अगदी मला पटतंय, अगदी बरोबर आहे. पुढचा आपण प्रश्न घेऊया तो म्हणजे कुठलंही जर काम करायचं असेल तर समाजाचा पाठिंबा हा अत्यंत महत्वाचा असतो. त्या समाजाबरोबरच आपल्या परिवाराचा आणि नातेवाईकांचा आणि आपल्या जवळच्यांचा पाठिंबा असणं फार गरजेचं आहे. जर तुमचं मनोबल वाढलं तरच तुम्ही एखादं कार्य करू शकता. तसंच हे काम करताना म्हणजे वाळू शिल्प साकारताना तुम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा स्थानिक प्रशासन किंवा नागरिक, पर्यटक यांचा पाठिंबा तुम्हाला कसा मिळतोय आणि लोकांचा प्रतिसाद मिळतोय की नाही या वाळू शिल्पांना, याविषयी काय सांगाल? चांगलं बोलतातच, पण अजूनपर्यंत ती कला माझी वाढण्याच्या पाठीमागे काहीतरी पाठबळ दिलं पाहिजे किंवा स्टेटस ठेवले पाहिजे. आपल्या बाबा वेंगुर्ल्यातली व्यक्ती असं काहीतरी घडवतं, मग ते आपण त्याला पाठिंबा देऊन ते पुढे पुढे पसरवायचं त्यांचं नाव. असं कोण प्रयत्न करत नाही. फक्त नगर परिषद आहे ते मला सगळं साहित्य पुरवते. म्हणजे वाळू म्हणा किंवा जे त्याला पाणी लागतं ते पाणी, मंडप म्हणा, असं सर्व काही नगर परिषद फक्त माझ्यासाठी प्रयत्नशील आहे. कोकणी गॉसिपच्या स्क्रीनवर तुम्ही संपूर्ण वाळू शिल्प बघू शकता, संजू हुले यांनी साकारलेली. पण या निमित्ताने एक प्रश्न उपस्थित होतोय की साधारणपणे एक वाळू शिल्प बनवायला किती वेळ लागतो? अगदी शून्यापासून तुम्हाला सुरुवात करावी लागते. मग ती सुरुवात तुम्ही कशी करता हा एक महत्वाचा प्रश्न आहे. याविषयी काय सांगाल? तर जे वाळूशिल्प आपण जर काल्पनिक बनवलं, म्हणजे एखाद्या देवाचं बनवलं किंवा कोणाचं असं प्राण्याचं वगैरे, तर त्याला जास्तीत जास्त 2.5 ते 3 तास लागतात. पण एखाद्या व्यक्तीचं जर वाळूशिल्प बनवायला गेलो ना तर त्याला वेळ लागतो. म्हणजे 3.5 ते 4 तास, 5 तास लागतात. आता सर्वात जास्त वेळ मला अयोध्येचं राम मंदिर आणि त्याची रामलल्लाची जी प्रतिकृती आहे त्याला ती बनवायला सर्वात जास्त वेळ लागला. 7 तास लागले मला ते बनवायला. आता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे संजूजी, तो म्हणजे जगातील प्रत्येक माणूस हा आशेवर जगतो. माणसाला आशाही असलीच पाहिजे. पण ही आशा माणसाचं पोट भरू शकत नाही. त्यासाठी हवा असतो तो म्हणजे पैसा, म्हणजे वित्त. हे आर्थिक पाठबळ तुम्हाला कुठून मिळतं? त्याशिवाय तुम्ही या वाळू शिल्पांव्यतिरिक्त काय करता हे प्रेक्षकांना सांगा. हे वाळूशिल्प किंवा स्टोन आर्ट म्हणजे माझा एक छंद आहे. याच्यातून काही इन्कम होत नाही आहे. हे आता इन्कम
याच्यात काही कोणत्याही प्रकारचं इन्कम नाही आहे, फक्त छंद म्हणून करतो. पण माझं कसं, मी आर्टिस्ट आहे, म्हणजे माझे व्यवसाय खूप आहेत, म्हणजे फ्लॉवर डेकोरेशन, थर्माकोल, फायबरच्या मूर्ती किंवा लेटरिंग वगैरे याच्यावर माझी उपजीविका होते. आणि 6.5 दिवस मी माझ्यासाठी काम करतो आणि अर्धा दिवस हे वाळूशिल्प साकारून त्याच्यातून जो मोबदला मिळतो, म्हणजे लोक जे मला बक्षीस देतात ते मी शाळेच्या गरीब मुलांना त्याच्यातून डोनेट करतो. कोकणी गॉसिपच्या माध्यमातून तुम्ही ही वाळूशिल्प बघताय. संजू उले यांनी साकारलेली, या अगोदर सुद्धा त्यांनी अनेक वाळूशिल्प साकारलेली आहेत. आता समजा ही वाळूशिल्प बघताना एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या मुलाला ही वाळूशिल्प आवडली, तर तुम्ही त्या मुलाला शिकवाल का? आणि त्यासाठी काय कराल? शिकवलं. आता 2 विद्यार्थ्यांना तसं शिकवलेलं आहे, पण ते बरेच लोक असे सांगतात आम्ही येतो शिकायला, पण जेव्हा त्यांना टाइम देतो आणि बोलवतो या तुम्ही या वेळेवर, तर कोण यायलाच बघत नाही. एक साधा प्रश्न पुन्हा रिपीट करतोय मी. ही कला भविष्यात टिकून राहावी यासाठी तुम्ही स्वतः काय करता? स्वतः तुमच्याकडून माझा कोणत्या प्रकारचे प्रयत्न प्रयत्न केले कंटिन्यू जात चालूच आहेत? राहणार आहे. यातून जर एखाद्या विद्यार्थ्याला जर वाटलं की आपण बाबा हे बनवूया किंवा हे शिकूया, तर मी त्यांना ती कला शिकवू शकतो. पण अजूनपर्यंत मी आतापर्यंत एकच विद्यार्थी आला किंवा 2 विद्यार्थी आले, त्यांना शिकवलं, पण ते नंतर यायचेच बंद. त्याला याच्यासाठी मी काय त्यांच्याकडून पैसे पण सांगितले, मोबदला पण मागितला नाही. पण प्रत्येकाची आवड असते, पण मला ती भरपूर आवड आहे आणि छंदच आहे, त्याच्यामुळे मी ती जोपासतच राहतो. आता कुठलंही वस्तू किंवा कुठलंही एखादं शिल्प असेल, चित्र असेल, ते रंगांशिवाय अधुरच असतं, बरोबर ना? तुम्ही कलाकार आहे, तुम्हाला माहितीच आहे. पण वाळूशिल्प साकारताना त्यामध्ये आणखी उठाव यावा यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे कलर वापरता आणि ते कसं काय करता? म्हणजे रंगकाम तुम्ही कशा प्रकारे करता? तुम्ही साकारलेली वाळूशिल्प मी स्क्रीनवर बघतोय, ते अत्यंत सुबक आहे. पण ती वापरताना तुम्ही कुठच्या प्रकारचा रंग वापरताय? त्याचा वापर करताना म्हणजे साकारताना तुम्ही कशा प्रकारे, वाळूशिल्प साकारताना तुम्ही कुठच्या प्रकारच्या रंगाचा वापर करताय? आताला वाळूशिल्प जर लवकर जर घडवायचं असलं तर आपण रांगोळीचे कलर वापरतो. आणि रांगोळी शिल्प जर 2-4 दिवस जर ठेवायचं झालं तर त्याच्यावर फेविकॉलचा कोट केल्यानंतर 2 वेळा त्याला स्प्रे केल्यानंतर ती वाळू कडक होते. कडक झाल्यानंतर आपला ब्रश त्याच्यावर इझी चालू शकतो. मग आपण हे बाकी जे गणपतीसाठी पेंटिंगसाठी जे कलर असतात ते पण यूज करू शकतो. आता हे वाळूशिल्पांबरोबर तुम्ही स्टोन आर्ट अत्यंत सुंदर केले, अगदी मनमोहक आहे ती स्टोन आर्ट. पण हे स्टोन आर्ट वापरताना तुम्ही महत्वाचं म्हणजे कुठच्या प्रकारचा दगड वापरलाय? हा दगड अगदी गुळगुळीत दिसतोय आणि त्या दगडावर कोणत्या प्रकारचे कलर वापरले आहेत? दगड म्हणजे नदीत जे दगड सापडतात, काळे जे दगड असतात ते वापरले आहेत. आणि त्याच्यावर बेस कोट म्हणून एपेक्स कलर वापरला आणि वर त्याचे एक्रेलिक कलर वापरलेले आहेत. म्हणजे पाऊस वगैरे पडला की तरीही काही होणार नाही. संजूजी, मला सांगा, वाळूशिल्प असेल किंवा अन्य कुठच्याही प्रकारची शिल्प असेल किंवा स्टोन आर्ट असेल, यातून आजच्या ऑनलाईनच्या म्हणजे स्मार्टफोनच्या युगात समाज प्रबोधन करणं शक्य आहे का? आणि ती वाळूशिल्प असेल किंवा अन्य, मी सध्या तरी अन्य प्रयत्न माध्यमातून करतो, ते पण कोणी समाज घ्यायचं प्रबोधन किंवा होतं न का? घ्यायचं हे त्यांच्यावर आहे अवलंबून. त्यांचा खूप याच्यासाठी लोक भरपूर येतात इकडे, लांब लांब ठिकाणची येतात. मैसूरवरून येतात किंवा पुणा, नागपूर, कोल्हापूर, मुंबई, परभणी, गोवा, आंध्र सगळ्या ठिकाणची लोक येतात आणि ते माझं भरपूर कौतुक करतात की हे खूप छान बनवलं म्हणून. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध वाळूशिल्पकार आणि वेंगुर्ल्याचे सुपुत्र संजू उले यांनी कोकणी गॉसिपसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला, त्याबद्दल मी कोकणी गॉसिपच्या माध्यमातून त्यांचे आभार मानतो. आणि यासोबतच मी तेच थांबतो. कोकण आणि गोव्यातील अशाच वेगवेगळ्या गॉसिप पाहण्यासाठी पहा फक्त कोकणी गॉसिप. नमस्कार.